संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि अशामध्येच पाणी मिळत नाही आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन सुरू केलेलं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर लबाडांनो पाणी द्या असं आंदोलनाच्या घोषणेचं या ठिकाणी यांनी घोषणा देऊन जे आहे ते जनतेचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. घोषणेच्या माध्यमातून काय परिस्थिती आहे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. दादा, परिस्थिती गंभीर आहे. तुम्ही स्वतः नवरदेव घेऊन या ठिकाणी आलेला आहात, म्हणजे तो आला होता. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. 12-12, 14-14 दिवसाला इथं पाणी येतं. या शहराला पाणी आहे. जायकवाडीचा प्रकल्प आमच्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. पाईपलाईन आहे, परंतु पाणी नीट येत नाही. याला कारण प्रशासन नीट लक्ष देत नाही. 140 MLD रोज येतं. 240 MLD आमची आवश्यकता आहे. आमचं म्हणणं 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड पाणी मिळावं, ते आम्ही सहन करायला तयार आहे. पण 11 दिवस आणि 12 दिवस आणि 13 दिवसाला पाणी येतं. आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या ही घोषणा घेऊ नये. कारण 2 वर्षापूर्वी 2022ला 3 वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीस यांनी मोर्चा काढला होता या शहरात. त्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि त्यास आमच्यावर आरोप केले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला सत्ता द्या, मी 6 महिन्यात पाणी देतो. त्यांची सत्ता येऊन 3 वर्ष उलटलेले आहेत. पुन्हा प्रचाराला आले लोकसभा विधानसभेच्या 3 महिन्यात पाणी देऊ म्हणले, त्यालाही 7-8 महिने झालेले आहे. आणि म्हणजे लबाडा घरचा आवतनं त्यांचं दिसतंय मला. आणि म्हणून लबाडांनो पाणी द्या ही घोषणा घेऊन आम्ही आंदोलन करतो. बरं, काही दिवसांपूर्वी फडणवीस आले होते, हांडा घेऊन त्यांनी मोर्चा काढला होता. आता त्यांच्याच मार्गावर तुम्ही हांड्याचं तोरण बांधलंय, ही एक प्रतिकात्मक भावना दाखवताय का तुम्ही? प्रतिकात्मक भावना आहे. आम्ही काय व्यक्तिगत विरोध करणार नाही, रस्ता अडवणार नाही, काही करणार नाही. परंतु त्यांना या प्रश्नाची जाणीव व्हावी हे तर आम्ही निश्चित करू. आपण पाहताय महत्त्वाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा. अनेक वर्षांपासून हा पाणी प्रश्न गंभीर आहे, मात्र तो सोडवला जात नाही आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक होत या ठिकाणी हांडे बांधलेले आहेत. आणि फडणवीस यांना सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही वर्षांपूर्वी आंदोलन केलं मात्र पाणी आलेलं नाही आहे. त्यामुळे लबाडांनो पाणी द्या हीच घोषणा जी आहे ती या ठिकाणी केली जाते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.